नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विषयातील चौथ्या टॉपिकविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. सो द फोर्थ टॉपिक फ्रॉम द क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. नेम ऑफ द टॉपिक इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. So this topic is related with the environment in which we live. So number of factors are there in environment and how we are related with these environmental factors that we discuss in this topic. Okay. या चौथ्या टॉपिकमध्ये आपण एन्व्हायरमेंटशी रिलेटेड माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती काही असे रेड कलरचे क्रॉस मार्क दिसतील. आपल्याला हे नेमकं लक्षात यावं म्हणून मी सुरुवातीला सांगतोय. सध्याच्या कोविड-19 या आजाराच्या दुष्प्रभावामुळं आपल्याला शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष अध्यापन करून घेता येत नाही आहे, शिकता येत नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला जो वेळ वाया जातोय म्हणून अभ्यासातला काही भाग बोर्डानं कमी केलेला आहे आणि जो 25% भाग आपल्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, जो मूल्यमापनामधून वगळलेला आहे, परंतु तुम्ही तुमच्या माहितीसाठी त्याचा अभ्यास करायचा आहे. तर हा जो मूल्यमापनातून वगळलेला भाग आहे तो तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी मी रेड मार्क क्रॉस केलेले आहेत, म्हणजे लाल रंगाच्या अशा फुल्या मारले. तर हा भाग आपल्या बोर्ड एक्झामच्या किंवा जी परीक्षा होणार आहे त्याच्या मूल्यमापनातून वगळलेला आहे, हे लक्षात ठेवा. तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं आपण आता काही भागांवरती चर्चा करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण या टॉपिकला, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या भागातला सुरुवातीचा पार्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे की इथं पहिल्यांदा प्रश्न विचारला होता पूर्वज्ञानावरती आधारित, व्हॉट इज इकोसिस्टीम. ठीक आहे, व्हॉट इज इकोसिस्टीम. मला वाटतं आपण मागच्या इयत्तेमध्ये इकोसिस्टीमबद्दल माहिती घेतलेली आहे. इकोसिस्टीम ज्याला परिस्थितिकी असं आपण म्हणतो. तर इकोसिस्टीम याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट्स असतात आणि हे बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट एकमेकांवरती रिलेटेड असतात, त्यांच्यामध्ये कोरिलेशन असतं आणि त्याच्यातून जी सिस्टीम तयार होते त्यालाच आपण इकोसिस्टीम असं म्हणतो. त्याच्यामध्ये जे आत्ता मी म्हणाल्याप्रमाणे फॅक्टर्स कोणते असा प्रश्न पुढे विचार द डिफरंट कॉम्पोनंट्स किंवा फॅक्टर्स. सो दिस इकोसिस्टीम इज कन्सिस्टिंग ऑफ बेसिकली 2 फॅक्टर्स अँड दोज 2 फॅक्टर्स आर बायोटिक फॅक्टर्स अँड द अबायोटिक फॅक्टर्स. आता बायोटिक म्हणजे काय, तर जैविक घटक आणि अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय, तर अजैविक घटक. आता जैविकमध्ये कशाचा समावेश होतो, तर जे सजीव आहेत त्यामध्ये प्लांट्स येतील, ॲनिमल्स येतील, इन्सेक्ट्स येतील, यांचा समावेश होईल. तर अबायोटिक कॉम्पोनंट्स कोणते आहेत, बरोबर आहे, वॉटर, सॉईल, त्यानंतर एअर यासारखे जे घटक आहेत जे अजैविक आहेत त्यांचा समावेश आपण अजैविक किंवा अबायोटिक फॅक्टर्समध्ये केलेला आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. कंझ्युमर्सचे प्रकार आहेत ते कोणते. सो लास्ट टाइम वी हॅव सीन प्लांट्स आर द प्रोड्युसर्स, देन the organisms which depend on the plants, those are called as a consumers. So directly the animals which are eating the grass, those are called as a primary consumers. Then these primary consumers are consumed by the another animals, those are called as a secondary consumers. So likewise producers, primary consumers, secondary consumer, tertiary consumers, like highest level or the apex consumers. So these are the different consumer levels or the criteria. ठीक है. So then we proceed to the next point in this topic. So this is all about the introductory part. Ecosystem review. इकोसिस्टीम बद्दलचा एक रिव्ह्यू आपल्याला सुरुवातीला इथं पाहायचं आहे. इकोसिस्टीम कशा पद्धतीचं असते तर त्याची माहिती घेण्यासाठी एक इथं फूड चेनची डायग्राम दिली आहे, आपण त्याच्या आधारे डिस्कस करूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सो दिस इज द डायग्राम विच इज ऑफ अ फूड चेन. In Marathi we called it as a अन्न साखळी. So what we see in this diagram is consisting of, मी जरा झूम करतो म्हणजे आपल्याला बघायला सोपं जाईल, लक्षात येईल. So this diagram is of a food chain, is consisting of different factors, that is the producers, then primary consumer, secondary consumer, tertiary consumer, or then next one is the apex consumer and the decomposers. Okay, so the energy source to the ecosystem is the sun. आपल्याला दिसतो इथं मुख्य जो एनर्जी सोर्स आहे तो सन आहे.
So from the sun, the light is which is coming on the earth is trapped by the green plants. So these green plants are the biotic components. Okay, so these are green plants are the producers. That means by the process of photosynthesis, they synthesize the food material, and this is eaten, or the grass is eaten by the grasshopper. So this grasshopper is a primary consumer. Okay, then these grasshoppers are eaten by the frog, so frogs are the secondary consumers. These are eaten by the snakes, so the snakes are the tertiary consumers, and these snakes are eaten by the eagle or the hawk, so these are the apex or the higher level consumers. So when the death of each of the organism occurs, these are decomposed by these decomposers. Okay, these are the decomposed by the decomposer. So in this diagram, this part is important. These are the decomposers which are responsible to degrade or decompose these organisms after death. Why it is important? If these are get decomposed or degraded, the nutrients which are trapped in the bodies of these organisms or in these consumers is once again released into the environment, and it is responsible or it is useful for the continuation of a different types of a biogeochemical cycles. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे सूर्य हा मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे. ही सोलार एनर्जी ग्रीन प्लांट्स ट्रॅप करतात, ते फोटोसिंथेसिस करून फूड मटेरियल सिंथेसाइज करतात. हे फूड मटेरियल जे आहे ते ग्रास हॉपर्स म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स युटिलाइज करतात. या ग्रास हॉपरवरती फ्रॉग डिपेंड असतात की जे आपण ज्याला सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणतो. सेकंडरी कन्झ्युमर्स फ्रॉगला जे आहे ते स्नेक्स खातात, म्हणजे ते टर्शियरी कन्झ्युमर्स यांच्यावरती ॲपेक्स किंवा हायर लेवल कन्झ्युमर्स जे ते डिपेंड करतात. बरोबर आहे. आणि एकूण काय तर या सगळ्यांच्या मृत्यूनंतर, डेथ नंतर त्यांचं डिकॉम्पोजिशनचं काम करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण डिकॉम्पोजर्स म्हणतो. आता ह्या डिकॉम्पोजर्समध्ये कोणाचा समावेश आहे तर डायग्रामवरून लक्षात आलं असेल आपल्या की याच्यामध्ये फंगाय आणि बॅक्टेरिया यांचा महत्त्वाचा रोल आहे. ठीक आहे. सो ऑल अबाउट दिस रिगार्डिंग द फूड चेन. पण आता पुस्तकामध्ये याच्याशी रिलेटेड काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघूयात. आपण आता चर्चा केली त्याच्या आधारे. इकोसिस्टम रिव्ह्यू. Ecosystem is formed by the biotic and abiotic factors and their interactions with each other. आता आपण चर्चा केली की या इकोसिस्टममध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात. कोणते आहेत आता तुमच्या लक्षात आलं. आणि हे नुसतेच फॅक्टर्स आहेत असं नाही, तर त्यांच्यामध्ये परस्पर आंतरक्रिया होत असतात. दॅट इज इंटरॅक्शन्स ऑकर इन बिटवीन दॅम. सो ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम. आता यातला प्रत्येक घटक हा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे जितके कन्झ्युमर्स महत्त्वाचे आहेत तितकेच प्रोड्युसर महत्त्वाचे आहेत. किंवा आपल्याला असं म्हणता येईल की जेवढे प्रोड्युसर्स महत्त्वाचे आहेत तेवढीच या कन्झ्युमर लेवलमधली प्रत्येक पातळीही महत्त्वाची आहे. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. आता मी बोललो प्रोड्युसर्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण एनर्जी, लाईट एनर्जी सनकडून जी येते ती ट्रॅप करण्याचं काम ह्या प्लांट्स करतात, की जी एनर्जी प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा आधार आहे. ओके. सो द प्रोड्युसर्स आर इम्पॉर्टंट. देन हर्बिवर्स लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा. आता या हर्बिवर्स म्हणजे काय तर तृणभक्षक प्राणी, गवत खाणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण हर्बिवर्स म्हणतो. सो दीज हर्बिवर्स आर डिपेंडिंग ऑन द प्रोड्युसर्स. हे जे तृणभक्षक जीव आहेत. आता इथं एक फॉर्मॅलिटी म्हणून किंवा सोयीसाठी एकच सजीव काढलेला आहे किंवा ग्रास ऑफर नागतोडा काढलाय. खरं तर अशा प्रकारचे अनेक इतरही जीव आहेत की जे डायरेक्ट प्लांट्सवरती डिपेंड करतात. आता हे कोणकोणते आहेत त्याची यादी दिली आहे. हर्बिवर्स म्हणजे तृणभक्षक प्राणी, डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा. सो फीडिंग अपॉन द प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे या गवतावर अवलंबून असणारे हे प्रायमरी कन्झ्युमर सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. Then predators like lion, tiger, which prevent the overpopulation of the herbivores are also equally important. आता या हर्बिवोरवरती डिपेंड करणारे वरच्या लेवलचे जे ॲनिमल्स आहेत, लॉयन असेल, टायगर असेल, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. का तर हे प्राणी त्याच्या अगोदरच्या लेवलचे जे फॅक्टर्स आहेत किंवा प्राणी असतील त्यांच्यावरती
त्यांची संख्या नियंत्रण करण्याचं, कंट्रोल करण्याचं काम ते करत असतात. Then a question may arise in our mind that whether the caterpillars found in the nature, organisms present in filthy places, termites, insects present in the dung are really useful. आता इथं आपल्याला काही प्रश्न विचारले पहा. म्हणजे काही जागा अशा आहेत ज्या फिल्दी प्लेसेस आहेत, म्हणजे ज्याला आपण घाण म्हणतो, कचरा असेल, तर अशा घाणेरड्या जागेमध्ये असणारे सुद्धा काही सूक्ष्मजीव आहेत. आता इथे नेमके कोणते आढळतात की कॅटरपिलर, ज्याला आपण आळ्या म्हणतो ना, छोटे छोटे कीटक किंवा आळ्या. देन ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द फिल्दी प्लेसेस लाईक टर्माइट्स, मुंग्या किंवा छोटे कीटक, वाळवी आपण म्हणतो त्याला. इन्सेक्ट्स प्रेझेंट इन द डंग, जे शेण असतं प्राण्यांचं, विष्ठा असते, तर त्याच्यामध्ये हे ऑर्गॅनिझम आढळतात. तर असे ऑर्गॅनिझम उपयोगी आहेत का? नक्कीच उपयोगी आहेत, कारण त्या सगळ्यात महत्त्वाचं ते काम करतात. दीज आर ॲक्टिंग ॲज अ बेस्ट स्कॅव्हेंजर्स. निसर्गाची स्वच्छता राखणं, या स्वच्छतेचं काम फ्री ऑफ चार्ज हे कंटिन्युअस करत असतात, आणि त्यामुळंच आपण आरोग्य संपन्न राहू शकतो किंवा रोगमुक्त राहू शकतो, म्हणून ते महत्त्वाचे आहे. देन however those organisms are also important though they are dirty. म्हणजे जे जरी ते घाणेरड्या जागेत असले, राहत असले, तरी सुद्धा अतिशय महत्त्वाची स्वच्छता करण्याची भूमिका ते पार पाडतात, म्हणून महत्त्वाचे आहे. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. आपण आता चर्चा केली, पर्यावरण आपल्या सभोवतालचं स्वच्छ राखण्याचं काम ते करत असतात. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस अँड हेन्स वी शूड केअर फॉर दीज फॅक्टर्स. पहा, हे घटक म्हणजे या चेनमधले प्रत्येक घटक हे तितकेच महत्त्वाचे आहेत की ज्यांच्या अस्तित्वामुळं आपलं अस्तित्व शक्य आहे किंवा आपण व्यवस्थित सुरक्षित असं जगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं विचार करण्यासाठी एक कॉलम दिलेला आहे. इफ फॉलन फोलिएज इज इन फॉरेस्ट, डेड ट्रीज अँड केअर केसेस in and around villages had not been decomposed for the years. पहा, जंगलातला कचरा असेल, झाडाचा पालापाचोळा असेल किंवा कचरा जो असतो शेतीतला असेल, तर हा जर खेडोपाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला गेला आणि तो डिकम्पोज नाही झाला, तसाच राहिला, तर काय होईल? काय होणार आहे? तर दोन गोष्टी आहेत की डिकम्पोज नाही झाला, तसाच राहिला तर तसाच राहील, त्याचे ढीग साचायला लागतील. ढीग साचण्यामुळं परत ज्याला आपण काय म्हणता येईल, जे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये घटक अडकलेले आहेत, जे बायोजिओ केमिकल सायकलसाठी रिसायकल होणं गरजेचं आहे, ते होणार नाहीत. त्यामुळे ते चुकीचं ठरेल आणि जी एन्व्हायरमेंटल बॅलन्स असेल तो टोटल डिस्टर्ब होईल. आणखीन एक पार्ट आहे याच्यामध्ये, डिस्कस. जीवो जीवस्य जीवनम, हे संस्कृतमधलं वाक्य. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे काय? तर जगा आणि जगू द्या. म्हणजे आपण जसं कोणाला तरी भक्ष्य बनवतो, अन्न म्हणून घेतो, तसं आपण पण कोणाचं तरी अन्न आहोत, हे विसरायचं नाही. आणि या तत्वावरच हे चालत असतं. कारण एकूण जो पर्यावरणामध्ये असणारा न्यूट्रिएंट्सचा किंवा इतर घटकांचा जो साठा आहे तो रिसायकल व्हायला पाहिजे, नवीन कुठून येणार नाही. म्हणून ही रिसायकलिंग प्रोसेस जी आहे ती महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर काही प्रश्न विचारलेत पाहिजे ह्याच्यामध्ये. कॅन यू रिकॉल which are different trophic levels in the food chain? मला वाटतं आपण आता जी माहिती घेतली त्याच्यानं तुम्हाला नक्की अंदाज आला असेल की वेगवेगळे ट्रॉफिक लेवल्स कोणकोणते आहेत. आठवतंय? प्रोड्युसर्स, देन प्रायमरी कंझ्युमर्स, देन सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शियरी कंझ्युमर्स अँड द ॲपेक्स लेवल कंझ्युमर्स. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड? ऊर्जेचा शंकू म्हणजे काय? एनर्जी पिरॅमिड. पहा, याच्यामध्ये एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतं. मी इथं तुम्हाला दाखवतो. एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आहे की जे ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आपण एनर्जी पिरॅमिड म्हणून डायग्राममध्ये पाहू शकतो. आणि या ट्रायंग्युलर स्ट्रक्चरमध्ये काय असतं नेमकं? तर आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या ट्रॉफिक लेवल्स आहेत त्याची मांडणी केलेली असते. म्हणजे याच्यामध्ये जो पहिला खालचा भाग असेल, याच्यामध्ये येतील प्रोड्युसर्स, त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमर्स, त्याच्यानंतर येतील सेकंडरी कंझ्युमर्स, त्यानंतर नेक्स्ट येतील टर्शियरी कंझ्युमर्स आणि ॲपेक्स लेवल कंझ्युमर्स. तर ही जी रफ डायग्राम काढण्यासाठी हा आहे एनर्जी पिरॅमिड. लक्षात येत आहे? आता हा एनर्जी पिरॅमिड याचा जो वरचं टोक आहे हे असं छोटं छोटं होत गेलं आहे. हा एक संकेत आहे किंवा ह्याच्यामध्येच खरी इन्फॉर्मेशन आहे. काय इन्फॉर्मेशन आहे? तर हे जे प्रोड्युसर्स आहेत बेसला, आता मी सांगितलं तुम्हाला, याच्यामध्येच मॅक्झिमम एनर्जी लेवल असते. का बरं?
तर सनकडून जी एनर्जी घेतली असेल ती या प्रोड्युसर्समध्ये ट्रॅप केली जाते आणि खूप मोठ्या संख्येवरती प्लांट्स आहेत किंवा ग्रीनरी आहे, याच्यामधला एनर्जीचा भाग स्वतः ते युटिलाइज करतात आणि उरलेला भाग नेक्स्ट लेवलला जाईल. नेक्स्ट लेवलला कोण आहेत? प्रायमरी कंझ्युमर्स. म्हणजे त्यापेक्षा एनर्जी लेवल ह्या पार्टमध्ये कमी असणार आहे. या प्रायमरी कंझ्युमर्सवरती नेक्स्ट काय असणार आहे? सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर. मग प्रत्येक वेळेला हे एनर्जी ते सजीव स्वतःसाठी वापरतील आणि जी उरलेली एनर्जी असेल ती नेक्स्ट लेवलला जाईल. म्हणजे हे एनर्जी पिरामिडमध्ये आपण काय लक्षात घेणार आहे? तर या पिरामिडच्या बेसला एनर्जी जास्त आहे आणि जसं आपण वर जाऊ तसं तसं एनर्जी लेवल कमी होणार आहे. इज इट क्लिअर? व्हॉट इज एनर्जी पिरामिड? Energy pyramid is a diagrammatic representation of the energy levels in the different trophic levels. In the energy pyramid, at the base, the producers are there having maximum amount of energy, and this energy utilized by them, and at each level the same thing happen. These animals or we can say factors utilize energy and then it is passed to the next step. So energy is dropped down, it is get minimized and passed to the next step. So at the top of energy pyramid, the energy level is a less one. So this is all about the energy pyramid. Then on the next page we see, let's think. Zara vichar kara. A bird building nest on a tree feed upon the fishes in the nearby pond. Whether this bird is part of both, that is the tree as well as the pond ecosystem. पहा, याच्यामध्ये आपल्याला काय दिले? एक बर्डचं एक्झाम्पल दिले. एक पक्षी आहे. काय केलं त्यांनी? फीड अपॉन द फिश इन द नियर बाय. दोन पार्ट आहेत हे पक्ष्याच्या बाबतीत. एक म्हणजे हा पक्षी बाजूला असणाऱ्या झाडावरती घरटं करून राहतोय आणि त्या झाडाच्या बाजूला जे तळ आहे त्या तळ्यातले मासे खातोय. तर हा जो पक्षी आहे हा या दोन्ही इकोसिस्टीमचा पार्ट आहे का? म्हणजे झाड आणि तळ हे दोन इकोसिस्टीम त्याचा भाग आहे का? येस. म्हणजे अगदी सिंपल आपल्या लक्षात येईल की तो दोन्ही इकोसिस्टीमचा पार्ट आहे. आता याच्यात नेमकं काय म्हणायचं आहे की लक्षात घ्या की झाड ही इकोसिस्टीम कशी, काही जणांच्या मनात प्रश्न येईल, किंवा तळं हे इकोसिस्टीम कसे. ज्या वेळेला आपण पॉन्ड किंवा तळे हे विचारात घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये परत काही अल्गी असतील किंवा फायटोप्लॅन्क्टॉन, झू प्लॅन्क्टॉन्स असतील की जे एनर्जी ट्रॅप करतात, प्रोड्युसर्स आहेत. त्यांना खाणारे काही छोटे कीटक असतील, त्यांना खाणारे मासे असतील, त्यांना खाणारे परत त्याच्यापेक्षा बर्ड्स असतील. म्हणजे ह्या सगळ्या पातळ्या आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेला प्रोड्युसर, कंझ्युमर, हायर लेवल कंझ्युमर हे घडत जातं त्यालाच आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम. सो द सेम थिंग विल फाउंड इन केस ऑफ अ ट्रीज. झाडाच्याही बाबतीत आपल्याला तेच सांगता येईल की झाड ही सुद्धा एक इकोसिस्टीम असणार आहे की त्याच्यावरती परत झाड स्वतः एक प्रोड्युसर आहे, त्याच्यावरती डिपेंड करणारे छोटे इन्सेक्ट्स असतील हे प्रायमरी कंझ्युमर, ह्या इन्सेक्टला खाणारे हे पक्षी असेल सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा इकोसिस्टीम तयार होतं. मित्रांनो, इकोसिस्टीम म्हणजे फार मोठी एरिया असायला पाहिजे असं काही नाही. एखाद्या बशीत आपण पाणी जरी घेऊन काही कालावधीसाठी ठेवलं तर ते बशीतलं पाणी हे सुद्धा एक इकोसिस्टीम होऊ शकते, हे लक्षात असू दे. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो एक चार्ट दिलं होतं आपल्याला कंप्लीट करण्यासाठी, परंतु या सध्या मी तुम्हाला बोललो की मूल्यमापन प्रक्रियेमध्ये हा भाग जो आहे तो वगळलेला आहे, कम्प्लीट द चार्ट. पण आत्तापर्यंत जे आपण डिस्कशन केलंय याच्या आधारे तुम्ही हे चार्टमधली माहिती जी आहे ते भरू शकाल. फिल अप द ब्लँक बॉक्सेस अँड डिस्प्ले द कम्प्लिटेड चार्ट इन क्लासरूम. आपण थोडक्यात ही चर्चा करूया जास्त वेळ न घेता. पहा, इकोसिस्टीम याचे दोन भाग आहेत, अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि सेकंड कुठले? येस, अबायोटिक अँड बायोटिक कॉम्पोनंट्स. इथं तुम्ही काय लिहिणार? बायोटिक कॉम्पोनंट. पहा, आता या अबायोटिकमध्ये दोन पार्ट आहेत, फिजिकल फॅक्टर आणि केमिकल फॅक्टर. सेकंड पार्ट काय लिहिणार आहे तुम्ही? केमिकल फॅक्टर. फिजिकलमध्ये एअर, वॉटर, व्हेपर, मिनरल, सॉइल, सनलाईट यांचा समावेश आहे, बरोबर आहे. तसं या केमिकल फॅक्टरमध्ये मिनरल्स, न्यूट्रिएंट्स हे जे केमिकल कंटेंट आहेत यांचा समावेश असेल. म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार आहे? मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स की जे न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडं या केमिकल फॅक्टर्समध्ये दोन प्रकार येतात, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि दुसरं काय असणार आहे? ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिकमध्ये हायड्रोकार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम या घटकांचा समावेश आहे. तर ऑर्गॅनिकमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स यांचा समावेश आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथं बघूयात, अबायोटिक इकडं आहे म्हणजे या बाजूला बायोटिक आपण लिहिलं होतं.
बायोटिक मध्ये 2 प्रकार पाहिले. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे. सेकंड पार्ट काय असणार आहे? हेटरोट्रॉफिक. दीज आर डिपेंडिंग ऑन अदर्स. इथं काय लिहिणार तुम्ही? हेटरोट्रॉफ्स. या परत इथं बघा ॲटोट्रॉफ्सच्या अंडर काय येणार? प्रोड्युसर्स. मग प्रोड्युसर्सचं एक्झाम्पल काय? आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे? एक्झाम्पल लिहायचं. सो एक्झाम्पल ऑफ प्रोड्युसर इज अ ग्रीन प्लांट्स. हिरव्या वनस्पती ग्रीन प्लांट्स आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर ॲनिमल्स जे आहेत त्याच्या खाली काय लिहिणार? दीज आर कन्झ्युमर्स. पहा इथं जसं ॲटोटॉपिकमध्ये आपण प्रोड्युसर लिहिलं तसं ॲनिमल्स काय आहे? कन्झ्युमर्स आहेत. मग आता हे कन्झ्युमरमध्ये लेवल्स आपण पाहिल्या. कुठल्या? प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शियरी कन्झ्युमर्स. लक्षात येत आहे? म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही? प्रायमरी कन्झ्युमर्स. नेक्स्ट बॉक्समध्ये काय येणार आहे? सेकंडरी कन्झ्युमर्स आणि हे जे आहे ते टर्शियरी. त्यानंतर इकडे थर्ड पार्ट राहिला पहा. म्हणजे कोणता? तर हेटरोट्रॉफ्समध्ये ॲनिमल्स आणि डिकॉम्पोजर्स आहेत. बरोबर आहे? या डिकॉम्पोजर्सचे एक्झाम्पल काय? मग अशी आपण वरती चर्चा केली. फंगाय आणि बॅक्टेरिया. ठीक आहे. सोयीसाठी मी ही माहिती सांगितली, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट बघा. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल इन अ व्हेरियस स्टेट्स ऑफ अ साऊथ इंडिया. साऊथ इंडिया भागामध्ये पॅडी कल्टिवेट केलं जातं. पॅडी कल्टिवेशन म्हणजे काय? तर भात शेती, तांदूळ पिकवले जातात. खूप मोठ्या प्रमाणावरती हे तांदळाची लागवड केली जाते. सो पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय द ग्रासहॉपर्स. या भात शेतीवरती बऱ्याच वेळेला नाकतोड्यांचा अटॅक होतो. नाकतोड्याला पण दुसरा एक शब्द वापरतो पण टोळधाड. अशी टोळधाड येते आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या तांदळाच्या पिकाची नासाडी केली जाते. Similarly, frogs are also present in a large number in the mud of paddy fields to feed upon the grasshoppers. ही जी भात शेती आहे, तांदळाची शेती आहे, याच्यामध्ये जसे आता नाकतोडे असतात म्हणून सांगितलं, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फ्रॉग सुद्धा आढळतात. खूप मोठ्या प्रमाणात चिखलामध्ये ते दिसतात. आणि हे फ्रॉग आहे, त्यानंतर आता सांगितलं ग्रासहॉपर्स आहे, त्याचबरोबर आणखीन काय? अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. या भात शेतीमध्ये स्नेक्स म्हणजे साप सुद्धा असतात, कारण त्यांचं आवडीचं खाद्य काय? फ्रॉग आहे. म्हणजे काय काय याच्यात आपल्या लक्षात येत आहे की राईस फील्ड हे प्रोड्युसर्स आहेत, त्याच्यावरती अवलंबून असणारे इन्सेक्ट जे आहेत ते प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, त्यांना खाणारे हे फ्रॉग सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत, त्यांना खाणारे स्नेक हे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचे कन्झ्युमर्स आहेत. ठीक आहे. हे आपल्याला एक इकोसिस्टम दिली आहे. देन हाऊएव्हर इफ द फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन, जर समजा काही कारणानं यातल्या फ्रॉगची संख्या, बेडकांची संख्या अचानक खूप कमी झाली तर काय होईल? पहिली गोष्ट लक्षात घ्या, ही सिस्टीम बॅलन्समध्ये राहण्यासाठी त्यातला फॅक्टर, प्रत्येक फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा आहे. एक जरी फॅक्टर डिक्लाइन झाला किंवा इन्क्रीज झाला तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो इकोसिस्टमवरती. अचानक जर फ्रॉगची संख्या कमी झाला तर काय होईल याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. हे जे भात शेती आहे याच्यावरती काय परिणाम होईल? आता डायरेक्टली फ्रॉगचं कमी होणं हे भात शेतीशी रिलेटेड नाही आहे, पण लक्षात घ्या जर फ्रॉगची संख्या कमी झाली तर हे फ्रॉग कीटकांना खात आहेत, नाकतोड्यांना खात आहेत, की जे नाकतोडे भात शेतीवरती अवलंबून आहेत किंवा प्रोड्युसर्सवरती अवलंबून आहेत. जर बेडूक कमी झाले तर त्या नाकतोड्यांना खाणारे शिल्लक नाहीत, म्हणजे काय होणार आहे? नाकतोड्यांची संख्या वाढेल. मग नाकतोड्यांची संख्या जर वाढली तर भात शेतीवरती हात साफ करतील, म्हणजे ते खूप नुकसान करतील. म्हणजे एकूण काय की भाताचं किंवा तांदळाचं उत्पादन हे कमी होईल. लक्षात येत आहे? फ्रॉग जरी डायरेक्टली डिपेंड नसले, लिंक नसले, तरी सुद्धा या ग्रासहॉपर थ्रू त्याच्यावरती परिणाम होईल. म्हणजे फ्रॉगची संख्या कमी झाली तर काय होणार आहे? आपल्याला असं डायरेक्टली आता म्हणता येईल की भाताचं किंवा तांदळाचे जे उत्पन्न आहे ते घटेल, कमी होईल. सेकंड काय विचारलं पहा, नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. आता हे जे कन्झ्युमर्स आहेत ह्याच्यामध्ये कोणाची संख्या कमी होईल आणि कोणाची वाढेल? आता लक्षात आलं असेल, ह्यातलं मीडियन कोण आहे? फ्रॉग आहे, ते कमी झाले. फ्रॉग कमी झाले म्हणजे ते कोणावर अवलंबून आहेत? अन्नासाठी ग्रासहॉपरवरती. फ्रॉग कमी झाले खाणारे म्हणजे ग्रासहॉपरची संख्या काय होणार आहे? वाढणार आहे. का वाढणार आहे? त्यांना खाणारला कोणी नाही आहे ना, म्हणून त्यांची संख्या वाढेल. आता याच्या उलट पहा, फ्रॉगवरती डिपेंड असणारे स्नेक आहे. आता जर फ्रॉगची संख्या कमी झाली तर स्नेकला अन्न कमी झालं,
ते ज्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे स्नेकची संख्या काय होईल, परत कमी होणार आहे. म्हणजे फ्रॉगची संख्या जर कमी झाली तर त्यावेळेला ग्रास हॉपरची संख्या वाढेल, आणि जर फ्रॉगची संख्या कमी झाली तर स्नेकची संख्या सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे त्याच्यावरती डिपेंड असणारे जे कंझ्युमर्स आहेत त्यांच्या बाबतीत हा बदल आपल्याला आढळून येईल. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम. इकोसिस्टीमवरती टोटल परिणाम काय होईल, इकोसिस्टीम ही इम्बॅलन्स होईल किंवा इकोसिस्टीम ही डिस्टर्ब होईल. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज कॅन यू टेल व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय अँड व्हॉट इज इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट. मला वाटतं आत्तापर्यंत आपण चर्चा केली होती की एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं कशाचा समावेश आहे. एन्व्हायरमेंट ही तशी खूप मोठी किंवा विस्तृत अशी एक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल असे वेगवेगळे फॅक्टर्स असतात, आणि हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते एकमेकांशी लिंक असतात, कोऑर्डिनेशन असतं, आणि हे बायोटिक अबायोटिक कॉम्पोनंट्सचं एकत्रित कोऑर्डिनेशनमधून जे तयार होते ते म्हणजेच इकोसिस्टीम असते. आणि या इकोसिस्टीमच्या पासून जे बनतं त्याच्यावरच्या लेवलचं ते म्हणजे एन्व्हायरमेंट असेल. मग आता ह्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते घटक आहेत, आता तोच पार्ट आपण ह्या नेक्स्ट भागामध्ये बघणार आहोत. रिलेशनशिप बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड द इकोसिस्टीम. एखादी इकोसिस्टीम म्हणजे काय आपण चर्चा केली, पण नेमकं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर त्या इकोसिस्टीमच्या बाजूचा परिसर किंवा वेगवेगळे घटक, त्याचा परिणाम काय, त्याच्यात रिलेशन काय हे आपण बघणार आहोत. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. मी आता बोललो, ही खूप मोठी अशी विस्तृत संकल्पना आहे एन्व्हायरमेंटची. का बरं? सो इट कन्सिस्टिंग ऑफ फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ए एन्व्हायरमेंट. बघा, भौतिक, रासायनिक आणि जैविक जे काही फॅक्टर्स आहेत की जे सजीवांवर परिणाम करतात त्या सगळ्यांना मिळून, म्हणजे त्या सजीवांच्या भोवती असणारे जे वेगवेगळे फॅक्टर आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. अगदी सोपं जर सांगायचं झालं, सजीवाच्या भोवताली असणारी जी परिस्थिती आहे, वातावरण आहे, त्यालाच आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड द आर्टिफिशियल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटमध्ये नेमका कशाचा समावेश आहे, तर त्याच्यामध्ये बायोटिक कॉम्पोनंट, अबायोटिक कॉम्पोनंट, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टरचा समावेश आहे. देर आर टू मेन टाईप्स ऑफ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा परत दोन प्रकार आढळत आहेत. मला वाटतं आता अंदाज आला असेल तुम्हाला की नेमके हे दोन कॉम्पोनंट कोणते असतील किंवा टाईप्स कुठले असतील. तर नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. काही ठिकाणी नैसर्गिक एन्व्हायरमेंट असतं, तर काही ठिकाणी आर्टिफिशियली हे एन्व्हायरमेंट बनवलं जातं. द नेक्स्ट पार्ट, नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. आपण नॅचरल आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नॅचरल एन्व्हायरमेंट याचा अर्थ काय की जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. मग याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो. इट इन्क्लूड्स एअर, हवा, देन ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. सो कंटिन्युअस इंटरॅक्शन्स ऑकर बिटवीन द बायोटिक अँड द अबायोटिक फॅक्टर. या टॉपिकच्या सुरुवातीपासूनच आपण बोलतोय की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन्स आहेत. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ह्या त्यांच्यामधील इंटरॅक्शन्स म्हणजे आंतरक्रिया ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. Then artificial environment is also affecting the natural environment directly or indirectly. जे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे, कृत्रिम जे वातावरण आहे, त्याचा सुद्धा प्रभाव या नॅचरल एन्व्हायरमेंटवरती होतो. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स, दॅट इज बायोटिक फॅक्टर्स अँड द अबायोटिक फॅक्टर्स. मी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये बोललो पहा, तसे इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंट हे वेगळं आपल्याला काढता येणार नाही आहे. म्हणूनच एन्व्हायरमेंटचं एक्सप्लेनेशन देताना सुद्धा आपल्याला तेच मुद्दे मांडावे लागतील की एन्व्हायरमेंटमध्ये दोन फॅक्टर आहेत, ते म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज ए इकॉलॉजी. आता आणखीन एक टर्म आपण विचारात घेतोय, ती म्हणजे इकॉलॉजी. ठीक आहे. आता इकॉलॉजी म्हणजे काय, तर ही एक अशी ब्रँच आहे, सायन्स आहे स्टडी करण्याचं, की ज्याच्यामध्ये बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आणि एन्व्हायरमेंट यांचा अभ्यास मिळून केला जातो.
ज्याला मराठीमध्ये परिस्थितिकी असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? परिस्थितिकी. म्हणजे बायोटिक अबायोटिक फॅक्टर आणि एन्व्हायरमेंट यांचा एकत्रित अभ्यास करणं. ठीक आहे. देन बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड एज इकोसिस्टीम. आतापर्यंत जो आपण अभ्यास केला तो इकोसिस्टीमचा अभ्यास केला होता. इकोसिस्टीमचा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर आहे. पण या इकोसिस्टीमच्या आधारे जे आपण अभ्यास करतो त्यालाच काय म्हणायचं? इकॉलॉजी. शब्द कसा आहे बघा हा, इकॉलॉजी, इको अँड लॉजी. इको म्हणजे इकोसिस्टीमशी रिलेटेड आहे आणि लॉजी म्हणजे स्टडी, अभ्यास करणे. इकोसिस्टीमचा अभ्यास करणे, स्टडी करणे म्हणजे इकॉलॉजी. लक्षात येत आहे? सो एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. आपण ज्यावेळेला एन्व्हायरमेंट पाहतो त्यामध्ये अनेक प्रकारच्या इकोसिस्टीमचा अंतर्भाव असतो. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम इन अर्लियर क्लासेस. मागील इयत्तेमध्ये काही इकोसिस्टीमचा अभ्यास आपण केलाय. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम whereas Earth is the largest ecosystem. एखादं छोटंसं तळं, तलाव किंवा एखादं झाड हे एक छोटं रूप आहे इकोसिस्टीमचं, तर अख्खी पृथ्वी हे जे आहे ते लार्जेस्ट इकोसिस्टीमचं एक्झाम्पल आहे. In a brief, biotic abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. आतापर्यंत जी चर्चा केली आहे ती वेगळ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न आहे. बस इकोसिस्टीम म्हणजे काय? तर सर्व बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स जे एका विशिष्ट एरियामध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन चालू असतात, हा विशिष्ट कन्सिडर केलेला एरिया, भूप्रदेश किंवा जागा, त्यालाच काय म्हणतो आपण? इकोसिस्टीम. त्यानंतर चा जो भाग आहे कॅन यू रिकॉल, तर ह्याच्यामध्ये जो प्रश्न होता हा मूल्यमापनातून वगळलेला आहे. विच सायकल्स आर ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट, व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. मागं माझ्या बोलताना एक उल्लेख आला होता पहा की वेगवेगळ्या प्रकारच्या बायोजिओकेमिकल सायकल्स आहेत. त्या कोणत्या आहेत? त्यामध्ये आपल्याला माहिती आहे वॉटर सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल. ठीक आहे. तर या वेगवेगळ्या सायकलचा याच्यामध्ये समावेश असतो. Environmental balance is maintained through continuous operation of the various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycles like nitrogen cycle, oxygen cycle, etc. म्हणजे या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स चालू आहेत. सायकल्स म्हणजे काय? तर एखादा कॉम्पोनंट या बायोटिक अबायोटिक वेगवेगळ्या फॅक्टर्समधून पास होत 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 परत मूळ ठिकाणी येतो. समजतंय? तर हे घडणं सायकलिकल प्रोसेस, रिपीट अगेन अँड अगेन, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायकल. मग आता ह्याला नाव कसं दिलं पहा? ऑक्सिजन सायकल. म्हणजे याच्यामधला जो ऑक्सिजन आहे हा सायकलिकली मूव्ह होत जातो म्हणून ऑक्सिजन सायकल. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू द व्हेरियस फूड चेन्स ऑफ द इकोसिस्टीम. पहा, आपण सुरुवातीलाच पाहिलंय फूड चेन, अन्न साखळी. अशा वेगवेगळ्या अन्न साखळ्या ह्या इकोसिस्टीम मध्ये असतात किंवा अवेलेबल असतात. देन ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ अ नेचर. आपण मानव स्वतःला जरी फार ग्रेट बुद्धिमान समजत असलो तरी सुद्धा आपण स्वयंपूर्ण नाहीये. आपलं अस्तित्व, आपलं जगणं हे कशावर डिपेंड करत आहे? इतर सर्व घटकांवरती किंवा निसर्गाच्या अस्तित्वावर आपण अवलंबून आहोत. Hence, it is basic responsibility of a human being to preserve the nature without disturbing its balance. म्हणून निसर्गाचा समतोल राखणं किंवा बॅलन्स मेंटेन करणं ही आपली जबाबदारी आहे. It is said that we have got this earth planet on lease from our future generation and not as an ancestral property from our ancestors. आपल्याला ही जी पृथ्वी किंवा जी भूमाता आहे ही वापरासाठी मिळालेल्या भाडे तत्वावर असल्यासारखं. ही काय आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी नाही आहे की जी कितीही वापरा आणि संपवून टाका. आपल्या भावी पिढ्यांसाठी, पुढील पिढ्यांसाठी हा जो नैसर्गिक साठा आहे हा जतन करणं, बॅलन्स करणं हे अत्यंत आवश्यक आहे. माझा आहे म्हणून हक्कानं संपवायचं नाही, तर पुढील पिढ्यांचा विचार करून याचं जतन करणं हे आवश्यक आहे. सो हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कॉन्झर्व इट फॉर द ourselves and for the future generations. म्हणून हे आपण आवर्जून करणं आवश्यक आहे. काय? तर या पर्यावरणाचं रक्षण करणं स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि त्याचबरोबर भावी पिढ्यांच्या हितासाठी सुद्धा. त्यानंतरचा पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, पर्यावरणाचे जतन किंवा संवर्धन.
प्रश्न पहिल्यांदा विचारेल, कॅन यू टेल विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ. आता कोणकोणत्या फॅक्टर्सचा एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो. मला वाटतं आत्तापर्यंत आपण खूप चर्चा केली आहे, त्याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळे बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांचा परिणाम कशा पद्धतीने होतो बोललो आहे. व्हॉट विल हॅपन इफ द नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन द एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. पहा, आता हे जे फॅक्टर्स आहेत मग अशा आपण बोललो, प्रोड्युसर, कन्झ्युमर्स आणि त्यांच्यामध्ये असणारे आंतरक्रिया. तर इथं प्रश्न पुढचा काय, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन द एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. जर कन्झ्युमरची संख्या हळूहळू वाढत चालली तर काय होणार आहे. मला मगाशी एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, त्याच्या आधारे तुमच्या लक्षात आलं असेल की कन्झ्युमर्स जर वाढले तर त्याच्या अगोदर ज्याच्यावरती ते डिपेंड करणार आहेत तर त्यांची संख्या वाढायला लागेल. बरोबर आहे. मला वाटतं मी उलट सांगतोय, जर कन्झ्युमर्स जे आहेत त्यांची संख्या वाढली तर ते ज्याच्यावरती अवलंबून आहे त्यांची संख्या कमी व्हायला लागेल, त्यांना ते खातील, हा परिणाम असणार आहे. नेक्स्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश ऑन द रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. पण ह्यातले बरेचसे प्रश्न हे आपल्याला विचार करायला लावणार आहेत. एखादी इंडस्ट्री जर उभा केली कुठं, रिव्हरच्या वरती इकोसिस्टीम जी डिपेंड करते, म्हणजे नदीच्या काठावरती एखादी जर इंडस्ट्री सुरू केली तर त्याचा परिणाम त्या नदीमध्ये असणारी जी इकोसिस्टीम आहे, रिव्हरवरती असणारी इकोसिस्टीम वर काय परिणाम होईल. ज्यावेळेला इंडस्ट्री एस्टॅब्लिश होईल, तयार होईल, स्थापन होईल, त्यावेळेला त्या इंडस्ट्रीचे काही वेस्ट प्रॉडक्ट्स असतील, काही केमिकल्स असतील, कचरा असेल तर तो नदीमध्ये टाकला जाईल. हे जे केमिकल्स असतील हे कदाचित त्या इकोसिस्टीममधील, नदीमधील इकोसिस्टीम जे आहे त्या सजीवांसाठी हानिकारक असतील, पॉयझनस असतील, अपायकारक असतील. साहजिकच त्यांच्यावरती बॅड इफेक्ट होईल, वाईट परिणाम होईल आणि ती इकोसिस्टीम डिस्टर्ब होईल. वेन सम नॅचरल फॅक्टर्स of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates an imbalance between the factors of the environment and ultimately affect the existence of a biotic factors. आत्ता जे आपण एक्झाम्पल पाहिलं, नदीमध्ये असणारे इकोसिस्टीम, जर समजा कारखाना एखादा उभा केला तर त्या कारखान्यामधून बाहेर पडणारे केमिकल्स पाण्यात मिसळतील आणि त्या पाण्याचं पोल्युशन होईल आणि त्याचा परिणाम काय होणार आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे सजीव असतील त्या सजीवांच्या वरती त्याचा विषासारखा परिणाम होईल, वाईट परिणाम होईल किंवा दुष्परिणाम होईल आणि त्यांची संख्या घटायला लागेल, ते मरून जातील आणि साहजिकच त्यांच्यावर डिपेंड असणारे आहेत त्यांनाही परिणाम होईल. एकूण काय की ती इकोसिस्टीम जी आहे ती टोटली डिस्टर्ब होईल. नेक्स्ट पॉईंट, ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन. हा चार्ट दिला होता परंतु अभ्यासासाठी तो मूल्यमापनामधून वगळलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपण नेक्स्ट पार्टकडे जाणार आहोत. याच्यामध्ये ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ड्यू टू द इफेक्ट ऑफ द व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. काही जे आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत म्हणजे आपल्या मानवी कृतींमुळे बदल घडतायत, आपण करतोय, त्याच्यामुळं नैसर्गिक नॅचरल फॅक्टर्सवरती दुष्परिणाम किंवा वाईट परिणाम होत आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर्स. सध्या वेगवेगळ्या वाहनांचा, कारखान्यांचा आपण उपयोग करतोय आणि ह्याच्यामुळे जे धूर किंवा वेगवेगळे गॅसेस बाहेर सोडले जात आहेत त्याचा परिणाम पोल्युशनमध्ये होतोय. म्हणजे नुसतेच गॅसेस असं नाही तर जे काही वेस्ट प्रॉडक्ट असतील ते निसर्गामध्ये, नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये मिसळले जात आहेत आणि साहजिकच काय होतंय, एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा डिस्टर्ब होतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मानवी कृतीमुळं आर्टिफिशियली जे काय कचरा असेल तो मिसळला जाण्यामुळं पोल्युशन होणं ही क्रिया घडते. आता आपल्याला पोल्युशनवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सो जनरली कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. अनावश्यक घटक या पर्यावरणामध्ये येणं म्हणजेच आपल्याला त्याला काय म्हणता येईल, पोल्युशन. अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू द नॅचरल इव्हेंट्स ऑर द ह्युमन ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. सो हाऊ वी डिफाईन द पोल्युशन? A unwanted material when it is added into the environment which is harmful to the ecosystem, that is called as a pollution. अनावश्यक घटक अनावश्यक ठिकाणी अनावश्यक तितक्या प्रमाणामध्ये मिसळला जाणं म्हणजेच प्रदूषण. आपल्याला आणखीन वेगळा शब्द सांगता येईल. That is direct or the indirect changes in the physical, chemical and the biological properties of air, water and soil which will be harmful to the human and other living organisms or the living beings is the environmental pollution. पहा, मानवी कृतीमुळं काही भौतिक, रासायनिक
हे बदल घडत जातील पर्यावरणामुळं मध्ये, आणि या सगळ्यांचा परिणाम हवा, पाणी, जमीन यांच्या प्रॉपर्टी बदलतील आणि जे दुष्परिणाम होतील त्याचा परिणाम जैविक घटकांवर होईल, बायोटिक फॅक्टर होईल. आणि हे बायोटिक फॅक्टरमध्ये जर बदल झाले इतर, तर त्याचा परिणाम साहजिकच आपल्यावरती म्हणजे ह्युमन बिईंग्सवरती होणार आहे. म्हणजे एकूण काय की आपल्या आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटल चेंजेस करण्यामुळं एन्व्हायरमेंटल पोल्युशन होणार आहे, एन्व्हायरमेंटल बॅलन्स जाणार आहे. So various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for the environmental pollution. हे महत्त्वाचं आपल्याला नीट लक्षात ठेवायला पाहिजे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे होत आहे, पर्यावरणाचं प्रदूषण, हे घडायला कोणकोणते घटक जबाबदार आहेत? प्रदूषण होतं हे आपण ऐकतोय, अगदी खूप मागच्या इयत्तेपासून पाहतोय, पण आपल्या कोणत्या म्हणजे मानवी कोणत्या कृतीमुळे हे घडत आहे हे आपण समजून घेणार आहोत. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी जबाबदार आहेत? फर्स्ट वन इज द पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येचा प्रस्फोट, प्रचंड वाढती लोकसंख्या ज्याच्यामुळे हे घडत आहे. सेकंड आहे फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, सध्या इंडस्ट्री उभा करणं, नवीन कारखाने उभा करणं हे जोरात चालू आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषण घडत आहे. देन इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, इनडिस्क्रिमिनेट अमर्याद, भरपूर खूप मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आपण वापरतोय, त्यामुळे तिचा ऱ्हास किंवा नाश होतोय. डिफॉरेस्ट्रेशन, जंगल तोड, खूप मोठ्या प्रमाणात झाडी किंवा जंगल तोडलं जात आहे. अँड अनप्लॅनड अर्बनायझेशन, प्लॅनड म्हणजे नियोजित, अनप्लॅनड अनियोजित, अर्बनायझेशन शहरीकरण, खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. म्हणजे घरं उभा करण्यासाठी जंगल तोडणं किंवा वेगवेगळे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याला डॅमेज करणं हे केलं जात आहे. सो दीज थिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक कॅन यू रिकॉलसाठी भाग दिला होता, विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन, हाऊ डू वी मीन द नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन. तर हा भाग आपल्या मूल्यमापनातून वगळलेला आहे, थोडी माहिती तुम्ही मिळवा. तरी सारांशाने इथं काही पार्ट दिलाय तो बघूयात. Pollution is a broad concept. Various types of the pollutions like that of air, water, sound, soil, thermal, light pollutions occur around us. वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन कोणकोणत्या टाईपचे, हा जो प्रश्न होता ना तीच इन्फॉर्मेशन इथं आहे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन, हे वेगवेगळे प्रकार आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. Ultimate adverse effects of all these is on the existence of all the living organisms, and out of this environmental conservation has become the need of our. वेगवेगळ्या कारणानं या घटकांमुळं हे पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे, पोल्युशन होत आहे, आणि एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे प्रदूषण होतंय म्हणत बसून चालणार नाही, तर प्रदूषण होण्याची कारणं आपण थांबवली तरच पर्यावरणाचं जतन किंवा संवर्धन आपण करू शकतो. आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. वी हॅव स्टडीड द एअर पोल्युशन. आपण एअर पोल्युशन बद्दल माहिती पाहिली आहे. पाहिजे काही फोटोग्राफ दिलेले आहेत. फॉग अँड पोल्युशन इन सिटी, दॅट इज अ प्रॉब्लेम. बऱ्याच वेळेला मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, शहरांमध्ये इतकं प्रदूषण आहे, इतका धूर आहे की तिथं आपल्याला प्रवास करणं, वाहनं चालवणं अवघड आहे. काही वेळेला फॉग म्हणजे धुकं तयार होतं, आपल्याला वाहनं चालवता येत नाहीत किंवा फार लांबचं पाहता येत नाही, असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात.